मला ना आता खरंच हात जोडून आनंदची माफी मागायची आहे. आय होप तो मला माफ करेल. जरी माफ नाही केलं ना मला, कायमच मी गमून बसेन त्याला. असं काहीच नाही होणार. तुम्ही त्याला फोन करा आणि बोला त्याच्याशी, त्याला सांगा. हो तुम्ही. मला नाही जमणार. पण का? मित्र कोणाचा आहे? तुमचा ना. तुम्ही फोन करा. पण आतापर्यंत तुम्हीच केलं ना सगळं, मग हे पण करा. काय प्रॉब्लेम आहे? माझं काम फक्त पुरावा शोधण्याचं होतं, जे मी केलं. आता पुढचं तुमचं काय आहे, तुमची मैत्री वगैरे तुमची तुम्ही बघा. थांबा. हे असं करणार तुम्ही? मित्राला असं अर्धवट सोडून निघून जाणार? तुम्ही गुप्तहेर आहात ना माझ्या? आहा, होते. मी तुमची गुप्तहेर होते. हे बघा, तुम्ही ना शाब्दिक खेळ करू नका आता. हे बघा, माझ्याकडे तुमची केस होती गुप्तहेर म्हणून. मी तुम्हाला पुरावे पुरवले. केस क्लोज झालेली आहे. पुढचं तुमचं तुम्ही बघा. पण बायको आहात ना? म्हणजे आपलं जे काही आहे नातं, म्हणजे जगाच्या दृष्टीने का होईना, पण तुम्ही माझी बायको आहात. मग तुमच्या नवऱ्यासाठी एवढं करणार नाही? ही काय पद्धत आहे? याचं अर्धवट सोडून निघून जायचं? सांगा ना मला, मी त्याला सॉरी कसं म्हणू? माझी खरंच हिंमत नाहीये त्याच्यासमोर जायची. मी काय बोलू, कसं बोलू, मला खरंच कळत नाही. मला सांगा प्लीज. मी रोज नाही करत हे. मला कसं माहित असणार? पण तुम्ही हुशार आहात. तुम्हाला येतं सगळं. थँक्यू. आता सांगा प्लीज. हा मग करा त्याला फोन आता. शक्य होतं ते सगळं मी करून झालंय. माझं काम संपलं. आता तुमच्या मित्राला तुम्ही सॉरी कसं म्हणायचं हे मी कसं सांगणार आहे? तुमचा मित्र आहे ना, मग तुम्ही ठरवा. जा थोडे आठवणींच्या जगात फिरून या. गोष्टी आठवा, त्याच्याबरोबरच्या. काहीतरी सुचेल. थोडंसं रिवाइंड करून बघा. ऑल द बेस्ट. आज आपण हरलोय मॉम. दादाला कळलं की आनंदची काहीच चूक नव्हती. मम्मा, तुला निलिमा मावशीला शिक्षा देण्याची काय गरज होती? शिक्षा का दिलीस म्हणजे? अक्कल आहे का तुला? निलिमा माझी मैत्रीण आहे. उद्या स्वानंदीनी समरला हेही पटवून दिलं असतं की ही तर काकूची मैत्रीण आहे, म्हणजे काकू सुद्धा इन्व्हॉल्व असणार याच्यात. अगं पण तू तिला स्वतःहून शिक्षा दिलीस तर ती चिडली असेल ना तुझ्यावर. आपली तुला माहिती नाहीये का स्वानंदी किती हुशार आहे ती? मी जर मध्ये पडले नसते ना तर निलिमा भडाभडा सगळं बोलून गेली असती आणि मग प्रकरण आपल्या अंगाची आलं असतं. म्हणून मी पटकन मध्ये पडले आणि शिक्षा दिली तिला. असंही मला निलिमावर राग काढायचाच होता. रंगपंचमीच्या दिवशी तिने सगळं आपल्या प्लॅनची वाट लावली आणि आपलं तोंड काळं केलं आणि आपण तोंड काळं घेऊन फिरत होतो. मूर्ख. म्हणून सगळा राग आज एकदमच काढून टाकला तिच्यावर. आय अग्री. निलिमा फार काही भरोशाची राहिली नव्हतीच. बरं झालं तू तिला शिक्षा दिली. मम्मा, पण तू मस्त डोकं चालवलंयस. काय करणार, चालवावं लागतं बाळा. कारण तुम्ही दोघं डोकं चालवत नाही, मग मी चालवणार ना. अजून कोण चालवणार? नेहमी लक्षात ठेवा, सारखं सांगत असते मी, आपण शत्रूच्या 4 पावलं पुढचा विचार करायचा असतो. आणि स्वानंदी तर एकदम कसलेली आहे. तिच्या बाबतीत आपल्याला जास्त सावध राहायला हवं. इतकी वर्ष मी समरला माझ्या मुठीत ठेवला होता. त्याच्या भोवती फास लावला होता. तो फास आता ती आल्यामुळे हळूहळू सैल झालेला आहे. आणि तिला तर भक्कम सपोर्ट आहे ना तुमच्या आजीचा. खूप जास्त अलर्ट राहावं लागणार आहे आपल्याला. आता सहजासहजी होणार नाहीये त्या गोष्टी. मला आता कंटाळा आला या स्वानंदीचा. सारखी सारखी आपल्या मार्गात येत असते. तिचा कायमचा बंदोबस्त करून टाकला पाहिजे मॉम. तो तर आपण करूच, पण आनंद निर्दोष आहे हे समरला कळलंय. त्यामुळे आधी समर काय करतो ते बघू आणि मग आपण ठरवू. ए काय 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 फोन चार्ज करतोय. आत्ताच चार्ज केलास ना फोन? बॅटरी फुल आहे.
अगं पण ड्रेन झाली परत तर काय. अशी कशी ड्रेन होईल तू थांब, आता फोन येईल. 1 मिनिट थांब. म्हणजे 1 मिनिट. उगाच चार्ज करतोयस ना? तू 1 मिनिट फोन चा- दे. ए कोणाला फोन करतोयस? अगं मलाच फोन करून बघतोय निकिता. कशाला? फोनला नेटवर्क नसेल आणि फोन मिस झाला किंवा कॉल आलाच नाही तर. आनंद आनंद, नेटवर्कचा इश्यू नाहीये. अगं पण मग फोन का नाही आला अजून यार. आनंद फोन ठेव इकडे. शांतपणे इथे शांतपणे बस तू. इथून अजिबात आता हलायचं नाही. चुळबुळ किती करतोस? तुझा फोन जप्त करे ना आता. नाही नाही नाही, नको नको. पण निकिता, माझ्यासाठी हा फोन येणं खूप महत्वाचं आहे. आनंद, माझ्यासाठी पण महत्वाचंच आहे की नाही? पण मी वागते का तुझ्यासारखी? हे बघ, आत्ता आपण काही करू शकत नाही, माहितीये ना तुला. त्यामुळे प्लीज शांत राहा माझ्यासाठी. काय केला विचार? काही ठरतंय? काही येतंय डोक्यात? फोन करणार आहात? मी फोन केला त्याला आणि त्यांनी नाही उचलला तर खरं म्हणजे नाहीच उचलला पाहिजे त्याने माझा फोन, कारण चूक माझी आहे. मी त्याच्यावरती वाटेल तसे आरोप केले, मी त्याच्यापासून नातं तोडलं. मी जर त्याच्या जागी असतो आणि त्यांनी मला फोन केला असता ना तर मी सुद्धा उचलला नसता. जीवाभावाच्या मित्रावरती असा कोणी अविश्वास दाखवतो का? म्हणजे त्याला साष्टांग लोटांगण जरी घातलं ना मी तरी सुद्धा माफ करण्याची माझी लायकी नाही आहे. मला कळत नाही मी कुठल्या तोंडाने त्याच्याकडे माफी मागू, कसं त्याला बोलतं करू, कसं भेटू त्याला. तर साष्टांग नमस्कार घालायचा असेल तर असा फोनवर तर नाही घालता येणार. कदाचित प्रत्यक्ष भेटला तर जमू शकेल. दार बंद करेल तो माझ्या तोंडावर. मी असतो तर मी हेच केलं असतं. चांगले मित्र असाल पण एवढे पण काही सारखे नाही आहात. त्यांनी असं तुमच्या बाबतीत केलं नसतं. आता झाली आहे ना चूक, मग जरा विचार करा. तुमच्या दोघांच्या बाबतीत पूर्वी जेव्हा अशा गोष्टी व्हायच्या तेव्हा तुम्ही त्यांना कसं सॉरी म्हणायचात? काय केलं असतं? मैत्रीण मॅडम, तुम्ही कमाल आहात. कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? खरं तर साष्टांग नमस्कार तुम्हालाच घातला पाहिजे. दंड वगैरे काय घालताय? तुमचं ना सगळं टोकाचं असतं ना, हे नाही तर ते. काय करू, डोकं बधीर झालंय माझं. आता ठरलं ना, आनंदानं जाऊन भेटायचं. बरोबर आहे तुमचं. आता मी तेच करणार. चूक सुधारणार. आमच्या दोघांमधलं बिघडलेलं नातं मी ठीक करणार. आणि थँक्स टू यू माय फ्रेंड. मला आनंदशी कसं बोलायचं आणि त्याचा राग कसा घालवायचा हे सुद्धा कळलं. कसं?